लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नरेडको तर्फे डोंगरे वसतिगृहात मैदानावरील हुमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला। कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शिखर सिंह तसेच NMRDA आयुक्त जलद शर्मा, आदिवासी विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, नेरडकोचे सुनील गवादे, बांधकाम व्यावसायिक जयेश ठक्कर तसेच दीपक चांदे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले। तसेच आलेल्या पाहुण्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला। कुंभमेळ्यानंतर प्रयागराजमध्ये रिअल इस्टेटमध्ये 30% मागणी वाढली आहे। नाशिकमध्येही तेच होणार असून येथील हवेची गुणवत्ता, मुबलक पाणी, उत्तम कनेक्टिव्हिटी, तीर्थस्थळ पर्यटनाच्या दृष्टीने नाशिकच्या कुंभमेळ्यामुळे रिअल इस्टेटला मोठी मागणी वाढणार आहे। तसेच जितके लोक प्रदर्शनाला भेट देतील तितके झाड आपण लावणार आहोत हे अभिमानास्पद असून ती झाडे जगतील याची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी केले। मेंबर्सला शुभेच्छा। खूप सुंदर असा एक एक्सपो केलेला आहे बरेच वर्षापासून। तर हुमेथॉन 2025 साठी नरेडकोला सर्वात आधी तर शुभेच्छा। स्टॉल्स पण जे आता बघितले खऱ्या अर्थाने 13,000 स्क्वेअर फीटचे सुद्धा अपार्टमेंट तुम्ही करताय आणि 240 मीटर पर्यंतची बिल्डिंग करताय। मी सांगत होतो 240 किंवा 250 मीटरची, मला आता PCMC मध्ये पण आठवत नाही, म्हणजे मी म्युन्सिपल कमिशनर होतो की तिकडे पण झालेलं नाही आहे आणि पुणेला झालं असेल का माहिती नाही, पण एक दोनच बिल्डिंग असतील। which is also a clear reflection of the fact that नाशिक एक डेस्टिनेशन म्हणून, नाशिक एक शहर म्हणून माझा नाशिकला पहिला अनुभव आहे। आतापर्यंत गडचिरोली झालाय, सिंदूर झालाय, बरंच काही चांदा ते बांधा वगैरे झालं, पण खांडे झालं नव्हतं। आता माझा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि खरं मला आणि माझी वाईफला सर्वात आधी जे एक फरक जाणवलाय तो आहे तुमचा AQI आणि एअर क्वालिटीच्या संदर्भातला। वेदर इज ॲब्सोल्युटली अमेझिंग, कनेक्टिव्हिटी वाईज पण खूप अमेझिंग आहे आणि नाशिक इज ॲट दॅट क्रॉस सेक्शन वेअर मला वाटतं आत्तापर्यंत नाशिक खूप पंच बिलो इट्स वेट केलेलं आहे, पण आय थिंक वी आर ॲब्सोल्युटली ॲट दॅट राईट क्रॉस सेक्शन, राईट जंक्शन वेअर नाशिक कॅन स्टार्ट पंचिंग मच अबाउट इट्स वेट। आणि आत्ता मला प्रॉम्प्ट झाला की कुंभच्या संदर्भातलं काहीतरी बोलायचं। कुंभ आयुक्त म्हणून जॉईन केलं आहे तर तो बोलणं साहजिक पण आहे। 27 मधला ते आपला कुंभ आणि नाशिकची एक मुख्य ओळख आहे। आय थिंक नाशिक इज ऑल्सो वन व्हेरी युनिक डिस्ट्रिक्ट। जलद शर्मा यांनी सांगितले, नेरडकोने कमी बजेटपासून लक्झरी प्रोजेक्टपर्यंत सर्व स्तरातील ग्राहकांचा विचार करून विविध प्रकल्प उपलब्ध करून दिलेले आहेत। पासून एक खूप मोठा नाशिक शहरासाठी अट्रॅक्शन झालेला आहे। त्यामध्ये दरवर्षी जे लोक येतात, रजिस्ट्रेशन होतात, त्याच्यासोबतच जे लोकांचा जे प्रतिसाद असते ते वर्षांनी वर्ष वाढलेला दिसतोय। माझा पण सौभाग्य आहे की माझा हे 3रा वेळ आहे की मी नरेडको सोबत ह्यामध्ये मला येण्याची संधी मिळालेली आहे आणि मी माझ्या डोळ्यांसमोर त्यामध्ये प्रोग्रेस होताना बघतोय। सो मला नक्की माहीत आहे की अशा प्रकारचे इव्हेंट्स जे आहेत त्याच्या सर्वसामान्यावर आणि जे इच्छुक आहे, घराचे जे इच्छुक आहे त्यांच्यासाठी एक मोठा एक इव्हेंट असतो दरवर्षी ते पण, आणि हे सणाच्या हे काल असते तर त्यामध्ये लोकांची इच्छा पण असते। आणि दुसरी एक ह्यामध्ये महत्त्वाची बाब की ह्यामध्ये एकदम लोएस्ट जे इन्कम ग्रुप आहे LIG पासून एकदम मोठे जे सुपर लक्झरी अपार्टमेंट्स आहेत तेव्हापर्यंत प्रत्येक प्रकारचे नीड्सला, प्रत्येक प्रकारची गरजांना केटर करण्यासाठी इकडे स्टॉल्स आणि डेव्हलपर्स उपस्थित असतात। मी याच्यासोबतच म्हणजे यांच्या खूप जे चांगला उपक्रम आहे हे जितकी रजिस्ट्रेशन होतील त्यामध्ये तेवढेच ते झाड लावणार हे पण खूप अभिमानास्पद आहे, खूप प्रशंसनीय आहे आणि याबद्दल मी खूप नरेडकोचे अभिनंदन करतो। नरेडको नाशिकचे अध्यक्ष सुनील गवादे यांनी सांगितले, हुमेथॉन 3 नवीन अधिक प्रभावी संकल्पनांसह सादर करण्यात आला आहे। सुमारे 50,000 वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवलेले आहेत। हुमेथॉन 2 याच्या प्रचंड सक्सेस नंतर आजचं हुमेथॉन 3 या बॅकग्राऊंडवर होत आहे आणि त्या बॅकग्राऊंडवर होतंय की 2027 मध्ये कुंभ येऊ घातलाय। मी आता शेखर सिंग सरांशी बोलत होतो, सर त्यावेळेला मला म्हणत होते की आम्ही खूप दबक्या आवाजामध्ये या काही जे आता चालू आहे वृक्षतोडवर वगैरे बोलतो। सर आम्ही
बोलून दाखवण्यापेक्षा यावेळेला आम्ही करून दाखवलंय. आम्ही यावेळेला एक मोठी घोषणा केली आहे सर, की जेवढे व्हिजिटर्स होतील तेवढे झाडं नरेडको लावणार आहे. आम्ही नाशिककरांना संदेश देऊ इच्छितो की बिल्डर हा वृक्ष जर याच्यामध्ये जर तोडावा लागला, एक वृक्ष तोडावा लागला तर तो 10 झाडं लावणार आहे. आणि नाशिकचा बिल्डर हा पर्यावरणाचं रक्षण करणारा आहे. आम्ही आमच्या या ठिकाणी आम्हाला सर असं वाटते की जवळपास 50,000 व्हिजिट होणार आणि आम्ही 50,000 झाडं लावणार सर. नरेडकोने मोठा हा ध्यास घेतलेला आहे. आमच्याबरोबर बऱ्याचशा संघटना पण आमच्याबरोबर काम करतायत. आमच्याबरोबर प्राण संघटना काम करते, आमच्याबरोबर आदिवासी विकास त्या संघटना पण आमच्याबरोबर काम करतायत आणि वृक्ष संरक्षण करणाऱ्या आणखीन काही संघटना आहेत सर. या संघटनांना आम्ही बरोबर घेऊन हे काम करणार आहोत. मुख्य समन्वयक जयेश ठक्कर म्हणाले, यंदा 100% स्टॉल बुकिंग झाले असून 5% ही यंदाची महत्त्वपूर्ण संकल्प असून येथे 500 पेक्षा अधिक गृह प्रकल्प पाहता येणार आहे. तिसरी वेळ मला जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यावेळेस अजून सुंदर, अधिक मोठा आणि 100% सोल्ड आउट आता आम्ही आहोत. इनफॅक्ट आज आमच्याकडे कमीत कमी 7-8 लोक दिवसभरात परत गेले, आम्हाला स्टॉल पाहिजे होता. सॉरी टू से, कारण त्यांना उशीर झाला. तर मी या निमित्ताने हे सांगेल की जेव्हा केव्हा आम्ही परत करू असाच शो होणार आहे. ज्यांना घ्यायची इच्छा असेल त्यांनी आणखी वेळेवर यावं आणि त्याचा स्टॉल राखीव करावा, जेणेकरून त्यांना सिलेक्शन भेटेल, चॉईस भेटेल. आणि ह्यावेळेचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे 4.99 जे सगळे पेपरच्या माध्यमातून आपण वाचता, काही माहिती लोकांना भेटली असेल. अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये बँक 7.5-8% व्याज दरामध्ये दर उपलब्ध करून देते. पण ओमेथॉनमध्ये निवडक स्टॉलवर जर कोणी राईड बुक केला तर त्याला इफेक्टिव्ह व्याज दर लागेल 4.99. उर्वरित म्हणजे वर्षी 2.5% असो का 3% असो, वर्ष 6 महिने 1.5 वर्ष जे काही परीक्षेचा कालावधी असेल तोपर्यंत त्या बिल्डरने त्याचे पैसे भरायचे असं आम्ही कबूल केलेलं आहे आणि ते आम्ही भरणार आहोत. मी ह्या निमित्ताने हे सांगू इच्छितो. थांबतो. धन्यवाद. नाशिककरांनी डोंगरे वसतिगृह मैदानावर ह्या हुमेथॉन एक्स्पोला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी यावेळी केलेले आहे. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.